नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्रीनिश नर्सिंग क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन। आज आपण बघणार आहोत आरोग्याशी निगडित अशा समित्या। यामध्ये आपण स्वातंत्र्यपूर्व काळातील समिती आणि स्वातंत्र्योत्तर काळातील समिती यांचा अभ्यास करणार आहोत। तर चालू करूयात। भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी विविध प्रकारच्या सार्वजनिक सेवांचा प्रारंभ केला, म्हणजे अनेक सार्वजनिक सेवा यांचा त्यांनी शुभारंभ केला। 1825 साली क्वारंटाईन कायदा मंजूर केला। कधी तर 1825 साली तो क्वारंटाईन कायदा आपल्याला आता कधी उपयोगात आला तर कोविड-19 या आजारामध्ये। 1859 साली सार्वजनिक आरोग्याशी संबंधित आयोगाने साथीचे रोग उद्भवू नये यासाठी स्वच्छ व सुरक्षित पाणी आणि पर्यावरणात्मक स्वच्छता याचे महत्त्व सांगितले। काय तर साथीचे रोग उद्भवू नये यासाठी काय करावे तर स्वच्छ आणि सुरक्षित पाण्याचा आणि पर्यावरणात्मक स्वच्छतेचा, म्हणजे त्यांनी स्वच्छ आणि सुरक्षित पाणी आणि पर्यावरण स्वच्छता याचे महत्त्व सांगितले। स्वच्छता आयुक्ताची नियुक्तीही केली। आरोग्यविषयक समस्या व परिस्थिती सुधारण्यासाठीचे उपयोग यांचा अभ्यास करण्यासाठी बॉम्बे, मद्रास आणि बेंगाल या तीनही इलाख्यामध्ये 1864 साली काय केलं तर स्वच्छता आयुक्तांची नियुक्ती केली। का तर साथीचे आजार उद्भवू नये यामुळे। 1885 साली स्थानिक स्वशासन कायदा मंजूर केला। 1919 मध्ये मॉन्टेग्यू चेम्सफोर्डच्या घटनात्मक सुधारणास हे आरोग्य प्रशासनाच्या विकेंद्रीकरणाला सुरुवात झाली। आता बघूया भारत स्वातंत्र्यपूर्व काळातील समित्या। तेव्हा दोनच समित्या होत्या। नंबर 1 1940 साली जिची स्थापना झाली ती आहे सोयस समिती, आणि नंबर 2 1943 साली झालेली स्थापना भोरे समिती। या दोन समिती या भारत स्वातंत्र्यपूर्व काळातील होत्या। नंतर बघूया स्वातंत्र्योत्तर काळातील समित्या। यामध्ये 1959 साली मुदलियार समिती, 1963 साली चड्डा समिती, 1964 साली मुखर्जी समिती, 1967 साली जंगलवाला समिती, 1973 साली करतार सिंग समिती आणि 1971 साली श्रीवास्तव समिती या समिती स्थापन झाली। नंतर बघूयात 1986 साली बजाज समिती, तर 1992 साली कृष्णन समिती या समित्यांच्या स्थापना झालेल्या आहेत। मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रीनिश नर्सिंग क्लासेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।